आता आज आपलं जे लिखाण आहे ते माझ्याकडे पीडीएफ नाहीये. हाती लिहिलेलं आहे, म्हणजे मी वाचते आणि रेकॉर्ड करते, म्हणजे आपल्याला रेकॉर्डिंग मध्ये ते समोर दिसणार नाही, फक्त ऐकू येईल. 11/6/2006 चे लिखाण दुरुस्त करून पुन्हा लिहिते आहे असं लिहिलंय वरती. 17/9/2006 म्हणजे 11 जूनला जे लिहिलं असेल त्याच्यामध्ये मामाने सुधारणा सांगितल्या असतील काय काय, त्या सुधारणा करून हे परत लिहिलेलं लिखाण आहे. श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. जीवशास्त्रीय सिद्धांताप्रमाणे पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा स्रोत हा अंतिमतः सूर्यच आहे. मग ताई आली ना? आली का? हो. मी दार उघडले. जीवशास्त्रीय सिद्धांताप्रमाणे पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा स्रोत हा अंतिमतः सूर्यच आहे. सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. वर करणी जरी आपल्याला वेगवेगळे ऊर्जेचे स्रोत भासले तरी त्याच्या मुळाशी गेल्यावर ती ऊर्जा अंतिमतः सूर्यापासूनच मिळाल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे अजून एक सिद्धांत असं म्हणतो की जगातल्या सर्व जीवसृष्टीची पोषण करती ही हिरवी वनस्पती आहे. हिरव्या वनस्पतीत आढळणारे क्लोरोफिल ए हे एकमेव रसायन असं आहे की ज्यामध्ये सौर ऊर्जा रासायनिक ऊर्जेत अर्थात शर्करेत रूपांतर करण्याची क्षमता आहे. म्हणजे सर्व अ, जगामधलं जे पोषण चालू आहे ते ह्या एका क्लोरोफिल ए वरती सुरू आहे की क्लोरोफिल ए मुळे सौर ऊर्जा ही शर्करेमध्ये रूपांतरित होऊ शकते. अशा तऱ्हेने सूर्याची ऊर्जा जडात म्हणजे शर्करेत बांधली गेली, म्हणजे सौर ऊर्जेचं रूपांतर, फोटोसिंथसिस आपण ज्याला म्हणतो, प्रकाश संश्लेषण, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल ए, सूर्याची ऊर्जा आणि पाणी आणि ऑक्सिजन या चारीच्या मदतीने ऑक्सिजन या चारीच्या मदतीने साखरेचं साखर तयार होते. आणि याच्या सेवनाने ऑक्सिजन नाही, सॉरी, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडनी फोटोसिंथसिस म्हणजे शर्करा, शुगर तयार होते. आणि याच्या सेवनाने वनस्पती, छोटे प्राणी, मोठे प्राणी आणि मानव यांच्या पोषणाची शृंखला तयार झाली. म्हणजे वनस्पतींवर छोटे प्राणी जे शाकाहारी आहेत ते सस्टेन होतात. छोट्या प्राण्यांना मोठे प्राणी खातात. आणि माणूस हा आपण ऑम्निव्हरस म्हणतो, म्हणजे आपण शाकाहारी करतो आणि मांसाहारी करतो. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी काय असेल तर ती हरित वनस्पती आहे. ज्या हिरव्या वनस्पती सबंध जीवसृष्टीचा आधार ठरतात त्या कशा निर्माण झाल्या? म्हणजे ज्या हिरव्या वनस्पतींमुळे आज आपलं जिवंत सृष्टी दिसते आपल्याला जगामध्ये, त्या कशा निर्माण झाल्या? तर पृथ्वीच्या पोटातून आणि सूर्याच्या ऊर्जेतील पोषणाने. म्हणजे बघा कसे एकात एक अडकलेली साखळी आहे की ज्या हिरव्या वनस्पती सूर्याच्या ऊर्जेचं रूपांतरण शर्करेत करतात, त्या वनस्पती कशा तयार झाल्या? त्या सूर्याच्या ऊर्जेतल्या पोषणानेच तयार झाल्या ना. आपण आतापर्यंत अनेक वेळा जे बघितलं की सौर ऊर्जा पृथ्वीच्या पोटात सामावली गेली आणि तिथून ऊर्जा घेऊन ह्या एक एक वनस्पती तयार होतात. म्हणजे वास्तविक पृथ्वी कशी निर्माण झाली, कशी कशी लिंक लागते बघा ना. हे कॉम्प्लिकेटेड होतं थोडासा विषय, म्हणून कदाचित माझं चुकलं असेल काही. आता सौर ऊर्जेवरनं हरित वनस्पती कशा तयार झाल्या? तर सूर्यापासून आणि पृथ्वीपासून. पृथ्वी कशी तयार झाली? तर सूर्यापासून. पृथ्वी हा सूर्याचाच निखळलेला तुकडा आहे. म्हणजे जी द्रव्य सूर्यात आहेत तीच पृथ्वीत आहेत. फक्त सूर्यापासून दूर गेल्याने
त्यातला तप्तपणा कमी झाला. सूर्यप्रकाश पृथ्वीच्या अर्ध्या भागावरच सतत पडत राहतो आणि तो तप्तपणा कमी झालेला जो गोल होता पृथ्वीचा, तो हळूहळू त्या गुरुत्वाकर्षणाच्या सूर्याच्या कटाहामध्ये फिरत फिरत थंड होत 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 वरचा जो क्रस्ट आहे मातीचा तो तयार झाला. आणि त्यातूनही जी गती मिळाली पृथ्वीला, त्या गतीमध्ये एका वेळेस सूर्याचा अर्धा भाग पृथ्वीचा अर्धा भाग सूर्याच्या समोर असतो, फेसिंग असतो. आणि पृथ्वीचा अर्धा भाग हा सतत सूर्यापासून बरोबर विरुद्ध दिशेला असतो. म्हणजे ज्या सूर्यप्रकाशाचा परिणाम मातीवरती होतो, त्याच्यामधनं जे रासायनिक बदल घडतात, त्याच्यामध्ये पण ऑन ऑफ होतं. की 12 तास तो भाग सूर्याच्या समोर असतो आणि 12 तास तो भाग सूर्यापासून लांब असतो, म्हणजे उलट दिशेला असतो. पृथ्वी स्वतःभोवती सतत फिरते. एक फेरी पूर्ण करायला तिला 24 तास लागतात. म्हणजे पृथ्वी सूर्यप्रकाश स्वतःमध्ये शोषून घेता घेता स्वतःच्या विरुद्ध बाजूने आपल्यातून उच्छ्वास रूपाने काही द्रव्य बाहेर सोडत असते. ती द्रव्य वनस्पती, शेवाळ आणि लहान गवताच्या वनस्पती रूपाने बाहेर पडतात. पृथ्वीचा जो उश्वास आहे, त्या उश्वासातनं पृथ्वीचे जे रंध्र आहेत ना, त्या रंध्रात तो जो फोर्स येतो, आपण जो श्वास बाहेर टाकतो, त्यालाही एक गती असते, त्यालाही एक जोर असतो. आणि त्या गतीने, त्या जोराने तो श्वास बाहेर टाकला जातो जो काही, त्याच्यामधनं ते गवत फुटतं असं मामाने सांगितलं. म्हणजे आपण आपल्या शरीराला कसे रोमांच येतात की नाही काहीतरी झालं की, त्या आपल्या स्किनला कसे ते इरप्शन्स येतात ना, तशी पृथ्वीला जी इरप्शन्स येतात ती म्हणजे शेवाळ किंवा अगदी छोट्या ज्या हरित वनस्पती, गवत, त्या रूपाने बाहेर पडतात. द्रव्य बाहेर पडताना त्या द्रव्यांच्या गुणांनी आकार आणि रूप घेऊन पसरतात, वाढतात आणि इतर जीवसृष्टीचे पोषण होते. आता प्रत्येक वनस्पती जी बाहेर पडली ती त्या मुळामध्ये जे द्रव्य आहे त्या द्रव्याचा संस्कार त्या आलेल्या पृथ्वीच्या उश्वासाला, कॉम्प्लिकेटेड आहे ना थॉट सगळा, म्हणजे पृथ्वीचा जो उश्वास आला त्या उश्वासाचा संपर्क कशाशी झाला, तर त्या वनस्पतींची जी मुळं होती किंवा त्या वनस्पती तयार होऊ शकणारी जी रचना होती पाण्यामध्ये, की पहिल्या वनस्पती ज्या तयार झाल्या त्या पाण्यामध्ये तयार झाल्या. त्या कशा तयार झाल्या, तर विशिष्ट काही द्रव्य एकत्र झाली आणि त्याच्यामध्ये एक हालचाल निर्माण झाली आणि त्याला ह्या ऊर्जेचा आधार मिळाला आणि एका वनस्पतीचा जन्म झाला. मग सगळ्यात पहिल्या ज्या वनस्पती होत्या त्या एकपेशीय होत्या. त्या एकपेशीय वनस्पतींमधनं बहुपेशीय वनस्पती झाल्या. त्या बहुपेशीय वनस्पती ज्या पाण्यातल्या वनस्पती होता त्याच्यातून जमिनीवरच्या वनस्पती, म्हणजे हे इव्होल्युशन हे सगळं आम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकलोय. बायोकेमिकली म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या कसं जीवसृष्टी निर्माण झाली, तर सगळ्यात पहिल्यांदा पाण्यातल्या एकपेशीय वनस्पती, मग पाण्यातल्या बहुपेशीय वनस्पती, मग जमिनीवरच्या छोट्या वनस्पती, मग जमिनीवरच्या थोड्या मोठ्या असं करत करत वृक्ष, आणि मग त्या सगळ्या शृंखलेतून जे प्राणी निर्माण झाले त्या प्राण्यांचं पोषण होत गेलं. ते प्राणी सुद्धा आधी एकपेशीय, मग द्विपेशीय, मग बहुपेशीय, मग असं ते सगळं इव्होल्युशन. तो मोठा विषय आहे, पण ही अशी गाडी गाडी झाली. म्हणजे काय झालं, सूर्यच पृथ्वी रूप झाला. हरित वनस्पती निर्माण सूर्याच्या सूर्यत्न झाला आणि तोच सूर्य जीवसृष्टीचा सांभाळ करतो. सूर्य हा जीवसृष्टीचा बाप म्हटलं तर पृथ्वी ही जीवसृष्टीची आई म्हणावी लागेल, की सूर्याची ऊर्जा जी स्वतःमध्ये धारण करते, जी त्याच्यापासूनच निर्माण झाली, म्हणजे शिवातूनच शक्ती निर्माण झाली, पण त्या शक्तीने त्या शिवाची ऊर्जा धारण केली आणि संबंध सृष्टी निर्माण केली. हा पसारा तेच एक्झाम्पल आपण सूर्य, पृथ्वी आणि वनस्पती अशा रूपाने बघू शकतो. सूर्य हा जीवसृष्टीचा बाप आहे आणि पृथ्वी ही आई आहे. वडील कमावून आणतात आणि आई त्याचा विनियोग उत्तम तऱ्हेने करून
कुटुंबाचे पालनपोषण करते. तसं सूर्य आणि पृथ्वी जगाचा सांभाळ करतात. सूर्य आत्मा जगतच सुशिष्ट याचा इथे प्रत्यय होतो, की सूर्य आणि पृथ्वी मिळूनच म्हणजे सूर्याच्याच ऊर्जेचे वेगवेगळे फॉर्म्स होत होत आणि त्याच्यातून एक काल्पनिक डिफरन्स निर्माण झाला आणि त्याचा संयोग झाला. म्हणजे एका गोष्टीतनं दुसरी गोष्ट निर्माण होणं आणि त्या दुसऱ्या गोष्टीने त्या पहिल्या गोष्टीची संयोग करून अजून एक तिसरी गोष्ट निर्माण करणं हेच फॉर्मेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये पण दिसतं, की सुरुवातीला हायड्रोजन पासून हिलियम, हायड्रोजन हिलियम एकत्र येऊन लिथियम असे सगळे एलिमेंट्स पण तयार झाले. सामान्य जीवांना पोषण आणि आधार हा या हरित वनस्पतीचाच असतो. मात्र साधू, तपस्वी दीर्घकाळ अन्न पाणी अथवा शरीराच्या नित्यक्रिया न करताही राहतात. आपल्याला माहितीये की तपश्चर्येला बसलेले जे साधू असतात ते अनेक दिवस, महिने अन्न पाण्या वाचून समाधी स्थितीत राहतात आणि जिवंत असतात. ते मरत नाही. आपल्यासारखी माणसं आपण किती काळ उपास करू शकू? त्यानंतर आपण जर खाल्लं नाही तर आपलं अ, जिवंत राहणार नाही. पण ह्यांना काही विशिष्ट त्यांच्या शक्ती ज्या तयार झालेल्या असतात, त्यांच्यामुळे हे साधू जे असतात तपस्वी ते दीर्घकाळ अन्न, पाणी किंवा शरीराची नित्यक्रिया म्हणजे उत्सर्जनही नाही, घेणंही नाही, टाकणंही नाही. ज्याप्रमाणे कंदमुळं, कांदे, बटाटे इत्यादी, रताळी, इतर वाळवलेली धान्य, बीज हे अन्न, पाणी, हवेशिवाय दीर्घकाळ राहतात आणि अनुकूल परिस्थिती मिळताच विकसित होतात. आपल्याला आपल्या कडधान्याचं माहितीये, की मागेही आपण हा मुद्दा विचारात घेतला होता, की कडधान्य ही जिवंत म्हणायची का मेलेली म्हणायची? जर जिवंत म्हणावी, तर बाटलीमध्ये आपण 6-6 महिने मूग, मसूर, मटकी ठेवतो. त्यांच्यात काहीच बदल होत नाही. त्यांना ना आपण काही अन्न देतो, त्यांना ना पाणी देतो, ना काही देतो आपण. मग ती मेलेली म्हणावी, तर ती पाण्यात टाकल्या-टाकल्या त्याला अंकुर फुटतात आणि त्याच्यातून झाड होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे की नाही? ही जी अवस्था आहे ना, त्याला म्हणायचं डॉर्मन्सी. की जिवंतपण आहे, पण ते जिवंतपण बेस मिनिममला येऊन राहिलेलं आहे आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती आली, तेव्हा ते अ, अनुकूल परिस्थितीचा वापर करून जीवसृष्टी निर्माण करू शकतात. त्याशिवाय पृथ्वी तलावरील नियम आणि मर्यादा यांना सामान्य जीव बांधील असतात. आपल्याला ही सगळी बंधनं आहेत, की अमुक तासाने खाल्लं पाहिजे, अमुक तासाने पाणी प्यायलं पाहिजे, श्वास घेत राहिलं पाहिजे, खाल्लेल्या अन्नाचं पचन व्हायला पाहिजे. ते पचन झालेले नको असलेली द्रव्य शरीराबाहेर टाकली गेली पाहिजेत. ती जरी टाकली गेली नाही तरी पंचायत होते. ते टॉक्सिन्स निर्माण झाले तरी शरीर आपलं राहू शकत नाही. म्हणजे ह्या सायकलची मर्यादा, ह्या सायकलची बांधिलकी ही आपल्याला आहे, ह्या जगातल्या लोकांना आहे, ज्यांची व्याप्ती आणि कक्षा या पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे गेली. त्यांना इकडचे नियम बाधत नाही. त्यामुळे रूढ अर्थाने पोषण, वाढ किंवा शरीराची उलाढाल किंवा ऱ्हास म्हणजे अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम, मेटाबॉलिझम हे त्यांच्या शरीराला लागू होत नाही. जसा एखादा अ, दगड असेल, की त्या दगडामध्ये सुद्धा परत जसं आपण कडधान्याचं बघितलं तसं, की ते कडधान्य जिवंत आहे का मेलेलं आहे? तर ते डॉर्मंट आहे. मग दगड जिवंत आहे का मेलेला आहे? मामाने हे उदाहरण अनेक वेळा आपल्याला दिलेलं आहे, की दगड जिवंत म्हणावा का मेलेला म्हणावा? तर त्या दगड जर का पडलेला असेल, त्याला आपण काही अन्न-पाणी काही दिलं नाही, तरी तो वर्षानुवर्ष तसाच आहे. पण तो दगड जर तुम्ही कुटलात आणि त्याचा जर भुगा केलात आणि त्या भुग्यामध्ये जर का तुम्ही बी रोवलत, तर ते उगवतं. म्हणजे त्या बीला रुजण्यासाठीचं जे जिवंतपण होतं, ते त्या दगडामध्ये सुप्त रूपाने होतं. जे जिवंतपण प्रत्येक पेशीत, प्रत्येक अणुरेणूत आहे. तर जे साधू तपस्वी आपल्या तपोबलाने अशा डॉर्मन्सीला जातात, की ते जिवंतही नाही, ते मृतही नाही.
ते वर्षानुवर्ष समाधी स्थितीमध्ये राहू शकतात. त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. त्यामुळे आपल्यासाठी ज्या उलाढाली आणि ऱ्हास कंपल्सरी आहेत त्या त्यांच्यासाठी नाही. वनस्पतीमध्ये या ऊर्जेच्या आधारे विविध अन्नरस तयार होतात. मुळामध्ये, फांद्यांमध्ये विशिष्ट रसायन, फुलातला मध, फळातला रस एवं गुणविशेषण विशिष्ट वनस्पती तयार होतात. त्याच रसांच्या सेवनाने प्राण्यांमध्ये हाड, मांस, मज्जा, पेशी अशी विविध कार्यानुरूप द्रव्य बनतात. म्हणजे डिफरन्सिएशन ज्याला आपण म्हणतो, की त्या एकाच ऊर्जेचं आणि त्या एकाच द्रव्याचे वेगवेगळे फॉर्म्स झाले. जसं स्वयंपाकघरामध्ये आपल्याला कुठलाही एक पदार्थ दिला, तांदूळ दिलं, तर त्या तांदूळाचे आपण असंख्य वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. पण त्या सगळ्या पदार्थांमध्ये तांदूळच असतो. किंवा एक डाळीचं पीठ द्या, डाळीच्या पिठाचे अनेक पदार्थ आपण बनवतो. तसं त्या एकाच ऊर्जेचे आणि त्या एकाच द्रव्याची झाडांमध्ये डिफरन्सिएशन आली, मुळं आली, फांद्या आल्या, पानं आली, फळ आले, फळातला रस आला, फुलं आली, फुलातला मध आला. तसं प्राण्यांमध्येही आपले हे जे आपण सप्तधातू जे म्हणतो, की अ, अस्थि, मज्जा, मेद, मांस, रक्त, शुक्र आणि वीर्य. नाही, आणि कसं स्किन ना, मला वाटतं त्वक्सू, म्हणजे त्वचा, अस्थि, मज्जा, मांस, रक्त, शुक्र आणि कुठल्या तरी सात. ते 7 धातू जे तयार झाले, त्या 7 धातूंमधले जे वेगवेगळ्या पेशी झाल्या, त्या वेगवेगळ्या पेशी या एकाच द्रव्यातनं तयार झाल्या. रक्त तयार होतं. त्या रक्ताचे अभिसरण शरीरात होतं आणि त्याद्वारे सगळ्या पेशींचं पोषण होतं. शरीराची वाढ होते, शरीराची झीज भरून निघते. शरीराचे सर्व व्यापार, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय त्याच्या आधारावर कार्यरत होतात. शारीरिक हालचाली आणि चयापचय हे तर या ऊर्जेने होतच, पण खाल्लेल्या अन्नाच्या सूक्ष्म रसायनातून रक्तही तयार होतं आणि त्या रक्तातल्या सूक्ष्म वायुरूप द्रव्यातून एका वाहिनीद्वारा सरळ हृदयात शिरतं. कसं कसं इव्हॉल्व्ह होत गेलं ते एकच सूर्याची ऊर्जा वेगवेगळे फॉर्म्स घेत कसं कसं इव्हॉल्व्ह होत शारीरिक आणि मग त्याच्यातून मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि मग त्या सगळ्या चिनी मातीच्या खेळातनं झालेलं आपलं एक चिनी मातीचं कॉम्पोजिशन, त्याच्याच मदतीने आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतो. अन्नाच्या सूक्ष्म रसायनातून रक्त तयार होतं आणि त्या रक्तातलं सूक्ष्म वायुरूप द्रव्य एका वाहिनीद्वारा सरळ हृदयात शिरतं. ज्याप्रमाणे नारळाचं पाणी हे अत्युच्च द्रव्य आहे. म्हणजे संबंध नारळाच्या झाडामधलं जर सगळ्यात कॉस्टलीएस्ट काय किंवा सगळ्यात न्यूट्रिशियस काय असेल, की जे व्हायला सगळ्यात जास्त मेहनत पडली झाडाला, ते म्हणजे नारळाचं पाणी आहे. तसं फुलातला मध जो झाला देठापाशी, ते त्या फुलातलं अत्युच्च द्रव्य आहे. तशी ही शहाळ्याच्या पाण्यासारखी दिसणारी शरीरातली अत्युच्च द्रव्य हृदयाकडे पुरवली जातात. हृदय चालवण्यासाठी जे टॉपमोस्ट तुमचं मटेरियल तयार होतं ह्या सगळ्या फॅक्टरीतनं, आपल्या शरीराची जी सगळी यंत्रणा जी वनस्पतीवर केवढी मोठी सायकल आहे, त्या सगळ्यातलं टॉपमोस्ट क्वालिटीचं काय द्रव्य असेल तर ते हृदयापर्यंत जातं. अन्नरसाचं रक्तात रूपांतर करायला हृदयातल्या शक्तीची झीज होते. हृदय पण शेवटी एक हाडामासाचा ऑर्गन आहे. परवाच मी कुठेतरी ऐकलं, मला वाटतं ताईंनीच जे पाठवलं होतं आपल्याला आयुर्वेदाचं, त्याच्यात त्यांनी दिलं होतं की हृदयाचा विचार दोन तऱ्हेने होतो आयुर्वेदामध्ये. म्हणजे एक शारीरिक हृदय आणि एक मानसिक हृदय, ज्याला आपण मन म्हणू शकतो. म्हणजे शारीरिक लेवलवर, बॉडी लेवलवर हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन,
पण त्या पलीकडे हृदयातले जे इतर भावनिक आणि इतर जे हिंदोळे असतात त्यामध्येही शक्तीचा क्षय होतो की नाही, की आपण खूप विचार जेव्हा करतो किंवा आपल्याला जेव्हा खूप दुःख होतं किंवा आपल्याला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा पण आपला एनर्जी लॉस होत असतो. म्हणजे ती जी शक्तीची झीज झालेली आहे, ती झीज भरून काढायला पुन्हा त्याच शक्तीच्या आधारे जी यंत्रणा शरीरामध्ये झाली, त्याच्यातून ते अत्युच्च द्रव्य तयार झालं आणि ते हृदयापर्यंत पोहोचलं. सूर्य हा शिवस्वरूप आणि पृथ्वी ही शक्ती स्वरूप आहे. तर मन हे सूर्य आणि पृथ्वीतून तयार झालेल्या अन्नातल्या अतिसूक्ष्म द्रव्य म्हणून मन हे सूर्य आणि पृथ्वी अर्थात शिव आणि शक्तीचे बाळ आहे, म्हणजेच गणपती आहे. आपण आपल्या पंचसूक्तांच्या ह्याच्यात बघितलं की गणपती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनाचं प्रतीक आहे आणि ते म्हणजे सूर्य पृथ्वीचं बाळ आहे, शिवशक्तीचं बाळ आहे, इंद्रियांचा राजा. आता शरीरांतर्गत प्राणशक्ती म्हणजे जिवंतपण आहे. तो मूळ चैतन्याचाच एक बिंदू आहे. शरीरांतर्गत प्राणशक्ती कठीण आहे मग हे लिखाण मी खूप सावकाश वाचते. जेवढं होईल तेवढं वाचले. शरीरांतर्गत प्राणशक्ती म्हणजे जिवंतपण तो मूळ चैतन्याचाच एक बिंदू आहे. जीवू देहे बांधिला अहंकारे नाथीला म्हणजे एक जिवंतपणाचा बिंदू आपण आपल्या आधीच्या लिखाणांमध्ये बघितलं की हे जिवंतपण गर्भामध्ये कुठून आलं तर ते बाहेरून कुठून येत नसून जे पुबीज आणि स्त्रीबीज यांचा संयोग होतो ती दोन्ही जिवंत पेशी आहेत की नाही, लाईफ सेल्स आहेत. त्या दोन लाईफ सेल्स मधलं जे लाईफ आहे, जे जिवंतपण आहे तेच बाळाचं जिवंतपण आहे आणि त्या जिवंतपणाच्या भोवती शरीर बांधलं गेलं आणि मग त्या शरीरामध्ये ते जिवंतपण कोंडलं गेलं. जीवू देहे बांधिला म्हणजे आधी जीव आला, जिवंतपण आला, त्याच्या भोवती देह बांधला गेला आणि मग तो अहंकारे नाथीला. अहंकार म्हणजे तुमचं अस्तित्व, इगो नाही, तुमचं अस्तित्व. म्हणजे ज्याला आपण आत्मा किंवा चैतन्य म्हणतो तो म्हणजे शिवाचा अंश आहे. तर अन्न म्हणजे पृथ्वीतल्या द्रव्याने धारण केलेलं रूप आहे. त्या अन्नाच्या सेवनाने शरीरात रक्त तयार झालं म्हणजे रक्तातले घटक हे अन्न घटकांच्या विघटनाने आणि पुनर्बांधणीने तयार होतात. त्या व्यतिरिक्त रक्त तयार करायला आणखी कुठलाही स्रोत नाही. म्हणजे रक्त हे अन्नापासूनच तयार झालं. आपण जे अन्न खाल्लं त्या अन्नाचं आपल्या जठरामध्ये विघटन झालं. त्या विघटन झालेल्या द्रव्यांचं पुन्हा काही विशिष्ट प्रकारे संघटन झालं आणि त्याच्यामधून रक्त तयार झालं. म्हणजे रक्त तयार व्हायला अन्नाव्यतिरिक्त दुसरा कुठला बाह्य स्रोत नाही आणि त्या बाह्य स्रोताचं प्रोसेसिंग करायला जे जिवंतपण आहे ते जिवंतपणही त्या सूर्याकडनं आलेलं आहे. हे सगळं एक वेब सारखं आपण लक्षात घ्यायचं. शाळेत तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला वेब डिझाईन असायची की इकोसिस्टम्स कशा तयार होतात, एकमेकात गुंतलेल्या कशा आहेत, की एकमेकांवर डिपेंडंट आणि त्या सगळ्याचा आधार सूर्य कसा आहे तेच आपण बघतोय. फक्त आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं त्या सगळ्या प्रोसेसचा आढावा घेतो. एखाद्या माणसाने जरी कुणाचं रक्त प्यायलं तरी ते काही तसंच्या तसं त्याचं रक्त म्हणून शोषलं जात नाही. जे रक्त अगदी रक्त प्यायलं आपण तर ते रक्त काही त्याच्या वाहिन्यांमध्ये तसं जाणार नाही, ते जठरात जाईल, त्याचं पुन्हा विघटन होईल आणि त्याच्या शरीराच्या यंत्रप्रमाणे रक्ताचे गोलक होऊन पुन्हा रक्त होते. अशा प्रकारे रक्त हे अन्नामधून तयार होतं आणि मग ते सर्व शरीरात अभिसारित म्हणजे सर्क्युलेट होतं. त्यातील विशिष्ट घटक हे विशिष्ट अवयवांकडे किंवा यंत्रणांकडे विभागले जातात. जसं आपण म्हणतो की डोळ्यासाठी व्हिटॅमिन ए चांगलं असतं. म्हणजे काय होतं की जेव्हा रक्त
अभिसारित होऊन डोळ्यापर्यंत जातं, तेव्हा डोळ्यातल्या वाहिन्या त्याच्यातलं व्हिटॅमिन ए शोषून घेतात. असं काय डायरेक्ट व्हिटॅमिन ए वेगळं आहे आणि ते डायरेक्ट डोळ्यापर्यंत गेलं असं होत नाही. जेव्हा ते रक्त डोळ्याच्या तिकडून जातं तेव्हा व्हिटॅमिन ए शोषून घेतात. म्हणजेच रक्तातलं व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या स्नायूंना, नसांना किंवा मेंदूतील दृष्टीच्या केंद्रांना पुरवलं जातं जेव्हा रक्त तिथून अभिसारित होतं तेव्हा. त्याचप्रमाणे ज्यावेळी हे रक्त हृदयाच्या भोवतालच्या नसांमधून अभिसारित होतं त्यावेळी त्यातली अत्युच्च द्रव्य ही हृदयाला पुरवली जातात. जे आपण आधी बघितलं की सगळ्यात टॉपमोस्ट जे द्रव्य आहे शरीरातलं ते हृदयाला पुरवले जाते. आपला प्राण म्हणजे जिवंतपण ही म्हणजे हृदयांतर्गत असलेली एक विशिष्ट पोकळी आहे. फिजिओलॉजिकली पण प्राण आहे जरी तो दिसत नसला. जसं बीजाचं बीज पण त्याच्या आतल्या पोकळीमुळे आहे. ती पोकळी जर बीज चिरडल्यामुळे मुक्त झाली तर ते बीज मृत झालं. तद्वत अंगुष्ठ मात्र अशी जी पोकळी आपल्या हृदयात आहे ती आपल्या जिवंतपणाचा कारक आहे. जसं बीच्या आतली पोकळी हे त्याच्या जिवंतपणाचं कारक आहे आणि त्या पोकळीमुळे त्या बीचं वृक्षात रूपांतरण होतं. म्हणजे त्या बीच्या आतली पोकळी हे तिचं जिवंतपण आहे. तसं आपल्या हृदयाच्या आतली पोकळी हे आपलं जिवंतपण आहे. त्या पोकळीच्या संपर्कात हृदयातली हित नावाची नाडी येते आणि अन्नातील अत्युच्च द्रव्य त्याच्या संपर्कात येऊन त्याला वायुरूप प्राप्त होतं. आता बघा, कठीण आहे मग हे. ती आपल्या जिवंतपणाचे कारक आहे हृदयातली पोकळी. त्या पोकळीच्या संपर्कात हृदयातल्या हित नावाची नाडी येते. म्हणजे जसं ज्योतीला, आता ज्योत जर आपण म्हटलं तर ती ज्योत सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे? जी ज्योत आपल्याला दिसते ती सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे? तर ती ह्या तिन्हीपैकी काहीही नाही. ती फोर्थ स्टेट ऑफ मॅटर आहे ज्याला प्लाझ्मा म्हणतात. केमिकली किंवा शास्त्रीय दृष्ट्या आम्ही शिकलेलो आहोत की हे काय आहे. तर त्या ज्योतीला तेवायला, लुकलुकायला काय होतं तर तो तेलाचा एक बिंदू जो त्या ज्योतीच्या टिपला असतो तो तेलाचा बिंदू किती टेम्परेचरला रेज होतो की त्याचा स्फोट होतो आणि त्या स्फोटातून जी ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेवर ती ज्योत तेवते. प्रत्येक क्षणी एक नवीन ज्योत होत असते. प्रत्येक क्षणी त्या इंधनाचा एक नवीन कणाचा स्फोट होत असतो आणि त्या स्फोटाच्या ऊर्जेवर ती ज्योत तेवते. जेव्हा तेल संपतं वातीतलं तेव्हा हळूहळू वात जळते. म्हणजे काय होतं तर त्या वातीमध्ये जे शोषलेलं तेल असतं त्या तेलातल्या बिंदूंचा स्फोट होतो आणि जेव्हा तेही संपतं तेव्हा ती वात विझते. तसं आपल्या हृदयातल्या हित नावाच्या नाडीमध्ये जे जिवंतपण आहे ज्याला तुम्ही ज्योत म्हणा, ज्याला तुम्ही वायू म्हणा, त्याचं पोषण कशावर होतं? आपल्या पोकळीतलं जिवंतपणाचं पोषण हित नावाच्या नाडीतनं तिथे जसं आपण आता वातीचं बघितलं तसा तिथे स्फोट होतो. आता इथे गॅस किंवा वायू हे शब्द समजण्यासाठी आहेत. त्याचा शब्दाप्रमाणे अर्थ लावायचा आणि ऊर्जा म्हणूया की ते जिवंतपणाची ती लुकलुकणारी ज्योत म्हणूया. आणि तिथे जो प्राणरूपी शिव आणि अन्नरूपी शक्ती यांचा संयोग होतो की नाही. की ती जे प्राणरूपी शिव आहे जे जिवंतपण आपल्याला आपल्या आई वडिलांच्या जिवंतपणाच्या पेशीतनं मिळालं ते आपण सांभाळून ठेवलं म्हणून आपण जिवंत आहोत आणि म्हणून आपल्या भोवती देह बांधला गेला आणि मग त्या अन्नातून शक्ती रूपाने आपल्याला ती जी ऊर्जा मिळाली त्या दोन्हीच्या संयोगातून जे तयार झालं त्याला आपण मन म्हणतो. म्हणजे मन हे कसं आहे? दृश्य आहे का अदृश्य? जसं आता आपण म्हटलं की बी, कडधान्याचं बी हे मेलेलं आहे का जिवंत आहे? तसं मन हे दृश्य आहे का अदृश्य आहे? ते अस्तित्वात आहे का नाही? ते शरीरात आहे का शरीराबाहेर आहे?
आपण ते लोकेट करू शकतो का? ते कुठे हृदयात आहे का, मेंदूत आहे का, जाणीवेत आहे का, शरीराच्या आत आहे का, शरीराच्या बाहेर आहे का? हे सगळे प्रश्न आहेत. पण जे ते द्रव्य आहे ते हे असं ह्या दोन्हीच्या संयोगातून तयार झालं. मन म्हणून शिवपार्वतीचं बाळ अर्थात गणपती आहे. त्या मनाच्याच आधिपत्याखाली गण म्हणजे इंद्रिय कार्यान्वित होतात. आणि म्हणूनच मन हे जरी दृश्य नसलं तरी ते अन्नमय आहे आणि म्हणूनच जिवंतपणाच्या आधाराने आहे. मेलेल्या माणसाला त्याच्या शरीरातलं मनस्तत्व कार्यरत नसतं. जसा त्याच्या शरीरातला प्राण कार्यरत नसतो तसं त्याच्या शरीरातलं मन कार्यरत नसतं. म्हणजे जेव्हा आपण मन असा उल्लेख करतो की माझ्या मनात आलं, माझं मन आनंदित झालं, माझं मन दुःखी झालं, माझं मन हळहळलं, तेव्हा आपण आपल्या शरीराच्या आधारावरती, शरीराच्या आश्रयावरती असलेलं जे प्राणतत्व आहे आणि जे मनस्तत्व आहे त्याचा उल्लेख करत असतो. आणि त्या मनस्तत्वाचं पोषण अन्नाने होतं. म्हणून मन हे अन्नमय आहे. कारण अन्नरसांच्या दर्जावर आणि संस्कारांवरच त्या मनाचा दर्जा ठरतो. पुन्हा पुन्हा आपल्याला जे सांगितलं जात आहे की आहार विहाराची पथ्य का आवश्यक आहेत? कारण मन हा तुमचा कंट्रोलर आहे. काय करायचं याचा आदेश मनाकडनं बुद्धीला जातो. आणि तो जर का तुम्हाला उच्चतम आदेश जायला हवा असेल तर आपल्याला आपल्या मनाचा दर्जा उच्चतमच ठेवायला लागेल. आणि मग आपल्याला आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरात जे अन्न जातं त्या अन्नातला अत्युच्च भाग मनाकडे जातो. मग तुम्ही शरीरामध्ये किती उत्कृष्ट अन्न द्याल त्यावर त्या मनाची उत्कृष्टता ठरते. तुम्ही जर शरीराला सतत निकृष्ट वाईट संस्कारांचं फूड देत राहिला तर त्याच्यातलं बेस्ट असेल ते मनाकडे पाठवलं जाईल. पण मग त्याची लेवल काय असणार याचा विचार आपण करायचा. प्राणशक्ती तर प्रत्येकाच्या अंतरात तीच आहे. पण मनाची तऱ्हा ही त्या शरीराला मिळालेल्या अन्नावर आणि त्या जीवाच्या संस्कारावर ठरते. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मनाचा कारक आहे. आता बघा कसं सगळं जोडलं जात आहे. हे लिखाण परत परत वाचलं गेलं पाहिजे, परत परत समजलं गेलं पाहिजे. की जसं आपण सूर्य आणि पृथ्वी म्हणतोय तसं चंद्र हा सुद्धा सूर्य आणि पृथ्वी यांचीच उत्पत्ती आहे. की पृथ्वी, सूर्यापासून पृथ्वी झाली, पृथ्वीपासून चंद्र झाला, चंद्र पृथ्वीच्या गोल फिरत राहिला आणि चंद्र पृथ्वीचा जो कॉम्प्लेक्स आहे तो सूर्याच्या भोवती फिरत राहिला. म्हणजे चंद्र हे सुद्धा सूर्य आणि पृथ्वीचंच बाळ आहे. सूर्यापासून पृथ्वीने द्रव्य घेतलं आणि चंद्राची उत्पत्ती केली. म्हणजे चंद्र हे मनाचा द्योतक आहे. चंद्राचं कारकत्व सूर्याच्या अस्तित्वावर असतं आणि पृथ्वीच्याही गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत असतं. त्याची उत्पत्ती ही समुद्र मंथनातूनच झाली आणि म्हणूनच पत्रिकेतल्या चंद्राच्या बलाबलावर माणसाच्या मनाची अवस्था कळतात. हे हा स्वतंत्र विषय आहे. आत्ताच्या आपल्या विषयात तो नाही. पण ज्योतिषशास्त्र हे सुद्धा कसं ह्या संबंध विचाराशी निगडित आहे. म्हणून सूर्याला आत्मा, रवीला आत्मा म्हटलं आणि चंद्राला मन म्हटलं की त्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं बिंग कसं आहे, आत्मा कसा आहे, त्याची तत्व कशी आहे, त्याची फिलॉसॉफी कशी आहे हे पत्रिकेतल्या रवीच्या स्थितीवरनं कळतं. आणि त्या व्यक्तीचं मन कसं आहे हे त्या पत्रिकेतल्या चंद्राच्या स्थितीवरनं कळतं. हा किती सखोल विचार केला गेलाय आणि तिथेही कसं कनेक्टिव्हिटी दिसते आपल्याला या सगळ्या विचारांमध्ये. म्हणजे ज्या ऋषी मुनींनी हे एक एक थिअरीज मांडल्या त्यांच्या डोक्यामध्ये काय वेबिंग असेल की ज्याच्यातून ही वेगवेगळी शास्त्र निर्माण झाली आणि या सर्व शास्त्रांच्या मुळाशी तो एकच विचार आहे. आता असं जो गणपती, गण म्हणजे इंद्रिय आणि त्या गणांचा अधिपती अर्थात इंद्रियांचा राजा म्हणजेच मन, आपले सर्व दृश्य आणि सुप्त व्यवहार
हे मनाच्या अधिष्ठतेखालीच येतात. अशा मनाचं कारकत्व अफाट आहे. मन हे जडाच्या आश्रयाने राहतं, मात्र त्याला वेध हा अदृश्याचा आणि चेतनाचा असतो. हं? राहतं जडाच्या आश्रयाने, पण ते मन किती काय लेव्हलवरती पोहोचू शकतं, सबलाईम होऊ शकतं. चैतन्य किंवा मूळ जिवंतपण हे सर्वत्र भरलेलं आहे. काळ्या फळ्याच्या किंवा पांढऱ्या कागदाच्या आश्रयाने जशा आकृत्या आणि शब्द प्रकट होतात, तसंच चराचराच्या माध्यमातून चैतन्य प्रकट होतं. असणं आणि दिसणं हे त्यामुळे कळतं, जे असतंच. म्हणजे तुम्ही काळ्या फळ्यावरती रेघ काढली की ती दिसते, पण तो आकार अदृश्यपणाने आहेच की नाही, त्याला फक्त आपण प्रकट केलं. तसं असणं आणि दिसणं हे त्या प्रकटीकरणामधनं पडतं. फळा किंवा कागदाच्या आश्रयाने आकृत्या किंवा अक्षरं असतात, तसं सर्वत्र भरलेलं चैतन्य आहेच. चैतन्य ही जडाची पार्श्वभूमी आहे, म्हणजे फळा असल्यासारखं आहे. आकृत्या आणि चित्र ही कालांतराने पुसट होतो, संपतात आणि शेवटी राहतो तो फळा किंवा कागद. अगदी प्रिंट सुद्धा आपलं चिकार जुनं पुस्तक असेल तर त्याच्यावरचं प्रिंट सुद्धा आपलं हळूहळू पुसट होत जातं, फेड होत होत जातं, पण कागद राहतो. फळ्यावरचं पण लिहिलेलं तुम्ही अगदी डस्टरने पुसलं नाहीत ना, तरी हळूहळू 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 ते फेंट होत होत जातं, पण फळा आणि कागद राहतो. तसंच चैतन्याच्या पठारावरती ह्या ज्या सगळ्या आकृत्या निर्माण झाल्या, त्या हळूहळू विरतात, संपतात, पण चैतन्य राहतं. फळ्यावरची अक्षरं पुसून टाकता येतात आणि पुन्हा लिहिता येतात. ज्ञान प्रकट करायला फळ्याचा आश्रय घ्यावा लागतो. एरवी ज्ञान हे ज्ञानापाशीच अव्यक्त आणि चेतन रूपाने असतं. तद्वत अदृश्य अशा मनशक्तीला ज्ञान प्रकट करायला देहाचा अर्थात जडाचा आश्रय घ्यावा लागतो. चैतन्य हे देहातून आणि देहाश्रयाने प्रकट होते आणि मन ही त्यातली कडी आहे. कालांतराने देह गेला तरी चैतन्य आणि ज्ञान हे नित्यच असते. फार कॉम्प्लिकेटेड विषय आहे हा. परत 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 आपल्याला वाचायला लागेल. आपल्या देहात मन आहे. मनाच्या साहाय्याने सर्व व्यवहार होतात. तसंच वैश्विक मन आहे. आता ही सगळी रचना आपण बघितली, ही जडाधिष्ठित म्हणजे प्राणी, वनस्पती, त्यांचं मन, त्यांचं शरीर, त्यांच्या घडण्यामधला सूर्याचा सहभाग, त्यांच्या मनाच्या घडण्यातला सूर्याचा सहभाग, त्यांच्या प्राणशक्तीतला ऊर्जेचा सहभाग. आता हे सगळं जसं आपल्या शरीरातली पेशी, तसं आपण वैश्विक विश्वपुरुषातली आपण पेशी आणि जसं आपल्या प्रत्येक पेशीतल्या मनस्तत्वाच्या एकत्रीकरणाने आपल्या शरीरातलं मनस्तत्व घडलं, तसं आपल्या सर्वांच्या मनस्तत्वाच्या एकत्रीकरणाने विश्वमन घडलं. आता ह्या सगळ्याचं आपण एक्सपान्शन करणार, की आपल्या देहात जसं मन आहे, मनाच्या साहाय्याने सर्व व्यवहार होतात, तसंच वैश्विक मन आहे. त्या वैश्विक मनाकडूनच सगळे अव्यक्तातले प्रचंड व्यवहार सांभाळले जातात. जसं आपलं मन आपल्या शरीराचे व्यवहार सांभाळतं, तसं वैश्विक मन विश्वातले सगळे व्यवहार सांभाळतं. त्या अशा या वैश्विक मनालाही अव्यक्त देहात राहावं लागतं. आपलं मन सर्व व्यवहार सांभाळत असताही ते व्यक्तात दिसत नाही, पण त्या मनाच्याच आधिपत्याखाली शरीरातले सर्व व्यवहार चालवले असतात. आपल्या देहामध्ये वेगवेगळ्या यंत्रणा जड स्वरूपात दिसतात, पण त्या कार्यरत होतात चैतन्याच्या म्हणजे जिवंतपणाच्या अस्तित्वावर आणि मनाच्या म्हणजे पुन्हा एका अदृश्य शक्तीच्या आज्ञेवर. किंबहुना
आपला देह जो गर्भामध्ये तयार झाला तो सुद्धा त्या चैतन्याच्या बिंदूच्या आधारावरच. पिंडी ते ब्रह्मांड या नात्याने जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडातही आहे. आपल्या शरीरात जशी यंत्रणा आहे तशीच यंत्रणा बाहेर विश्वात आहे. मला आता आठवलं, विश्व मनाची ही जी संकल्पना मामाने सांगितली होती ना, ती माझ्या आधीच्या लिखाणात चुकली होती. म्हणून मला त्यांनी परत सगळं समजावून सांगितलं होतं आणि मग मी हे लिखाण परत लिहिलंय. म्हणून आता इथे मी बाजूला लिहिलंय, आता बरोबर आहे का असं मी लिहिलंय तिथे बाजूला मार्जिन मध्ये. म्हणजे हा भाग माझा चुकला होता लिखाणातला. पण मला असं आठवत आहे पुसटचं की मामा म्हणाले, मी म्हटलं फक्त तेवढाच भाग लिहू का, तर ते म्हणाले नको, कारण त्याच्या रेफरन्सनी येणारे आधीच्या नंतरचे भाग पण मग ते मिसमॅच होतील, तर तू पूर्ण लिखाण परत कर. म्हणजे हा भाग आता करेक्टेड आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या नात्याने जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडातही आहे. आपल्या शरीरात जशी यंत्रणा आहे तशीच यंत्रणा बाहेर विश्वात आहे. ती जड यंत्रणा अर्थात ग्रह, गोल, नक्षत्र, वारे, समुद्र इत्यादी सर्व उभारलं गेलं ते चैतन्याच्या किंवा जिवंतपणाच्याच पठारावर. त्यात हीच सामग्री घेऊन ते कार्यान्वित झालं. जगामध्ये जे अवेलेबल आहे त्याच्या आधारावर जसं शरीर झालं तसं विश्व झालं. ते सुद्धा चैतन्याच्या स्पर्शाने आणि वैश्विक मनाच्या आज्ञेनेच झाले. ज्याप्रमाणे देहातल्या अन्नाच्या अतिशुद्ध आणि अतिसूक्ष्म वायुरूप अंशाला मन म्हटलं, तद्वत सृष्टीमधल्या जे उच्छ्वास वनस्पतींनी, पृथ्वीनी, प्राण्यांनी दिले त्याचे शुद्धीकरण होत होत जे अतिशुद्ध तत्व झालं, त्या शुद्ध तत्वाला आपण विश्वमन म्हटलं. शरीरातल्या शुद्धतम द्रव्यांपासनं मन झालं, तसं विश्वातल्या शुद्धतम द्रव्यांपासनं विश्वमन झालं. नदी एका गावात शिरते, तिचं पाणी सर्व कामांसाठी वापरलं जातं आणि मग ती पुढे वाहता वाहता दुसऱ्या गावात शिरते. पण दोन गावांदरम्यान नैसर्गिकरित्याही पाण्याचं शुद्धीकरण होत राहतं आणि माणूसही यंत्रणा राबवून जलशुद्धी प्रकल्प राबवून पाणी शुद्ध करतो, ज्या योगे पुढच्या गावातल्या लोकांनाही शुद्ध पाणी मिळतं. म्हणजे दोन गावांच्या मध्ये हे जलशुद्धी प्रकल्प राबवले जातात. हल्ली आता वस्त्या वाढल्या म्हणून, आता पूर्वी ज्या छोट्या छोट्या वस्त्या असायच्या त्या छोट्या वस्त्यांमधनं जो काही मळ नदीमध्ये जातो, की गुरंढोरं धुतली जातात, कपडे धुतले जातात, भांडी घासली जातात, आंघोळी केल्या जातात, त्यांनी नदीला जे अशुद्धता येते, जे काय अशुद्ध द्रव्य, ती मामाने सांगितलं की दोन प्रकारे शुद्धीकरण होतं. की एक गाव आणि दुसरं गाव ह्याच्यामध्ये जी नदी वाहते ना, तर जे सॉलिड्स असतात, सॉलिड अशुद्ध असतात, ते खाली बसतात, सेडिमेंट होतात नदीच्या पात्रापाशी. आणि त्या दोन गावांच्या मध्ये जेव्हा नदी वाहते तेव्हा जो सूर्यप्रकाश त्या पाण्यावर पडतो, म्हणजे इथे पुन्हा सूर्यप्रकाशाचाच रोल आला, की त्या सूर्यप्रकाशाने जी वायुरूप द्रव्य असतात किंवा जी इव्हॅपोरेट होऊ शकणारी अशुद्ध द्रव्य असतात ना, ती अशुद्ध द्रव्य इव्हॅपोरेट होऊन जातात. जी जडरूप असतात, जड असतात, ती नदीच्या तळाला बसतात. म्हणजे पुढच्या गावामध्ये जेव्हा नदी शिरते तेव्हा तिथे ते पाणी पुन्हा शुद्ध असतं. म्हणून काही संकेत असतात बा गावामध्ये, की गावातली गुरंढोरं कुठे धुवायची, तर जिथे ती नदी गावाला सोडते, म्हणजे लास्ट पॉइंटला धुवा तुम्ही, एंट्री पॉइंटला धुवू नका, की ते गुरांच्या अंगावरनं धुणे धुतल्याचं पाणी आहे ते यायला नको. आणि पाणी कुठे भरायचं नदीचं, तर जिथे नदी गावामध्ये शिरते तिथे पाणी भरा, कारण तिथे ते सगळ्यात शुद्ध असतं. तर तसं तद्वत विश्वाचा हे हे म्हणजे प्रत्येक गावातल्या लोकांना शुद्ध पाणी मिळतं. ही जशी यंत्रणा, तसं विश्वाचा प्रचंड पसारा सांभाळणारे विश्वमन हे सृष्टीतलं अतिशुद्ध असं तत्व असतं. म्हणजे की हे शुद्ध होत होत
म्हणजे हे प्रत्येक पॉइंटला शुद्धीकरण होत होत विश्व म्हणजे तयार होतं आणि विश्वाचा पसारा जो सांभाळला जातो ते वैश्विक मन झालं. आता इथे हा एक मुद्दा संपलाय. हा, अजून एक पान पहिला. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता एकीकडे सूर्याला प्रदक्षिणा घालते. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायला 24 तास म्हणजे 60 घटका म्हणजे 1 दिवस लागते. त्याला दैनंदिन गती असं म्हणतात. तर सूर्याची प्रदक्षिणा घालायला 360 दिवस म्हणजे 1 वर्ष, 365 दिवस, 364.14 असं काहीतरी आहे ना, 1 वर्ष लागतं. त्याला वार्षिक गती असं म्हणतात. आता पृथ्वी फिरण्याच्या मार्गात 23.5 अंशाच्या कोनातून फिरते. याला पण खूप महत्व आहे की 23.5 अंशाच्या कोनातून पृथ्वी फिरते, म्हणून आपल्याला जे डिव्हिजन ऑफ हीट झोन्स येतात, लॅटिट्यूड लॉंजिट्यूड्स येतात, ऋतू येतात आणि हवामान येतं, हे सगळं त्याच्यामुळे येतं. सूर्याला प्रदक्षिणा घालताना तिची ध्रुव टोकं म्हणजे उत्तर ध्रुव अर्ध्या प्रदक्षिणेपर्यंत हे टोक सूर्याकडे कललेलं असतं, तर दक्षिण ध्रुव हा पुढील प्रदक्षिणेमध्ये सूर्याकडे कलतो. जर का हे नसतं ना, तरी सगळं सायकल बदलली असती पृथ्वीची आणि सूर्याची, हे जर कललेलं नसतं. म्हणजे 6 महिने दक्षिण ध्रुव सूर्याकडे, तर तो सरकत सरकत विरुद्ध दिशेला जातो आणि मग उत्तर ध्रुव पुढे येतो. असं सतत होत असल्याने पृथ्वीवरती दक्षिणायन आणि उत्तरायण चालतं. त्याचा परिणाम पृथ्वी तलावर होऊन पृथ्वीवर उन्हाळा हिवाळा अशी स्थिती होते. सूर्यासमोर असलेल्या समुद्राच्या पाण्याचे बाष्प होते, ते वाऱ्याच्या गतीने फिरतं आणि थंडावा लागला की त्या बाष्पाचे ढगात रूपांतर आणि पर्जन्यात होतं. अशा प्रकारे आपल्याला ते खारे वारे, मतलई वारे, अमुक अमुक वाऱ्यांमुळे पाऊस म्हणजे एका पृथ्वीच्या एका भागावरती ते बाष्प आणि ढग तयार होतात आणि मग पृथ्वीच्या गतीनुसार आणि वाऱ्याच्या गतीनुसार ते ढग दुसरीकडे वाहत वाहत अजून त्याच्यामध्ये बाष्प पकडत पकडत त्याचं जिथे कंडेन्सेशन होतं तिकडे पाऊस. अशा प्रकारे पृथ्वीवर उन्हाळा हिवाळा पावसाळा हे ऋतू होतात. ही सगळी घडामोड सूर्यप्रकाश आणि पृथ्वीतून बाहेर पडणारी द्रव्य, सूर्य आणि पृथ्वी या भोवती असणारं प्रचंड वातावरण याचा परिणाम. हे पण आपण मागे 3-4 लिखाणातच पाहिलं की वातावरण असल्यामुळे पृथ्वीवरती जिवंतपण आहे, कारण वातावरणामुळे सूर्याची उष्णता पृथ्वीवरती पकडून ठेवली जाते. आता ती रिफ्लेक्ट होऊन निघून जाईल, शोषली जाणार. ही झाली फक्त पृथ्वीवरची घडामोड. या व्यतिरिक्त इतर ग्रह आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती विशिष्ट गतीने फिरतात. विशिष्ट बळाने सूर्याच्या अंतरात बांधले गेले आहेत. ते गुरुत्वाकर्षण बळ ही प्रचंड शक्ती आहे. तिचं नियंत्रण त्या व्यतिरिक्त आपल्या सूर्यमालेच्या बाहेरच्या अवकाशातले अनंत गोल, अनंत उत्पात हे सर्व ज्या शक्तीच्या ताकदीवर होते तिचे बळ आणि शुद्धत्व निर्विवाद आणि अबाधित आहे. आपल्या पृथ्वीवरती आपण जे म्हणतो की पोल्युशन झालंय, त्यामुळे सगळे घोटाळे होत आहेत, त्याचा विश्वमनावर किती परिणाम होईल, तर आपल्या शरीरातली एखादी पेशी दूषित झाली तर त्याचा आपल्या पूर्ण शरीरावर किती परिणाम होईल, तितकाच परिणाम त्या विश्वमनाच्या शुद्धतेवर आपल्या पृथ्वीवरच्या उलटसुलट घडामोडी ज्या माणसांनी नैसर्गिक प्रवाहामध्ये हस्तक्षेप करून जो घोटाळा निर्माण केलाय त्याच्यामुळे जी दूषितता आली त्या दूषिततेचा परिणाम हा एवढाच आहे, हे सांगण्याचा उद्देश आहे. त्यामुळे ते संपूर्ण जे शुद्धत्व आहे ते अबाधित आहे. जसं समुद्राच्या पाण्याची वाफ शुद्ध होत वरती वरती जाते आणि त्यातूनच ढग तयार होतात. पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाच्या थेंबाचा संबंध वातावरणातल्या धुलीकणांशी येतो आणि ते पाणी
मलिन होत होत परत जमिनीवर येते. जे वरनं ढगातनं जे निघतं ते ॲक्वा प्युरा असतं, सगळ्यात शुद्ध असतं. पण ते पृथ्वीवर पडेपर्यंतही त्याच्यामध्ये अशुद्धता येईल. तो दोष जलबिंदूंचा नसून वातावरणातल्या अशुद्धतेचा आहे. त्याप्रमाणे पृथ्वीचा जो उश्वास म्हटला, त्यामध्ये अशुद्ध किंवा नको असलेले द्रव्य अभिप्रेत नसून पृथ्वीच्या गर्भातल्या घडामोडींनी जी सौर ऊर्जा वापरली, त्यानंतर जी अजूनही शेष राहिली ती उच्छ्वास रूपाने बाहेर पडली. एक्सेस अनयुज म्हणजे आपण म्हणतो ना की लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट, की एखाद्या रिॲक्शनला एवढं एवढं पुरवलं गेलं, त्यातलं एवढं एवढं वापरलं गेलं आणि मग एवढं एवढं उरलं. ते जे उरलं ते देऊन टाकलं गेलं, तो म्हणजे पृथ्वीचा उच्छ्वास झाला. आणि ती पुष्टी वनस्पतीच्या वाढीला मिळाली. ती शक्ती ही एकसारखीच असते आणि अतिशुद्ध सर्व वनस्पतींना मिळाली. पण त्या वनस्पतीच्या गुणधर्माप्रमाणे ती प्रकट झाली. तिचा स्पर्श कारल्याला झाल्यावर कटू रस प्रकटला, विषवल्लीला झाल्यावर विष निर्माण झालं. मूळ शक्ती ही शुद्ध आणि धनशक्तीच आहे. म्हणजे ज्याच्यातून कारलं तयार झालं किंवा ज्याच्यातून विषवल्ली तयार झाली, त्याला मिळालेली जी ऊर्जा होती ती विषरूप नव्हती किंवा ती कटू नव्हती. ती तीच शुद्ध ऊर्जा होती. त्या शुद्ध ऊर्जेचा स्पर्श त्या कटू रसाला झाल्यामुळे त्याच्यातून कडू कारलं निर्माण झालं. आणि कडू म्हणजे वाईट हे आपण ठरवलं. दॅट इज जस्ट अ व्हेरिएशन. विष म्हणजे वाईट हे आपण ठरवलं, कारण ते आपल्याला प्रतिकूल आहे. पण ते वाईट नाहीये, इट इज जस्ट अ फॉर्म. जेव्हा आपण व्हेरिएशन म्हणतो की काळं म्हणजे वाईट, काळं म्हणजे अपशकुन, हे आपण ठरवलं. आपल्या एवढ्याशा मानवी मेंदूनी ठरवलं, हे चांगलं हे वाईट, कारण मला ते प्रतिकूल आहे म्हणून आपण त्याला वाईट म्हणतो. गिव्ह अ डॉग अ बॅड नेम अँड हँग इट म्हणतो, की जे आपल्याला आपल्या विरुद्ध वागतात ते वाईट आहेत. तसं विष आणि कारलं हे वाईट नाही आणि ते ज्याच्यातून निर्माण झालं ती शुद्ध धनशक्तीच आहे. त्याचप्रमाणे वनस्पतींच्या द्वारे ती प्राण्यांनी सेवन करून त्यातील जी अतिरिक्त ऊर्जा वातावरणात परत गेली, सूर्यातून मातीला मिळाली, मातीने ती वापरली, मातीला जे नको होतं म्हणजे ते अशुद्ध होतं असं नाही, एक्सेस होतं, ती बाहेर पडली, ती वनस्पतींनी घेतली, वनस्पतींमधनं प्राण्यांनी घेतली, प्राण्यांचीही वापरून झाली आणि आता मी 10 किलो घेतलं पण मला 5च किलो हवंय, उरलेलं 5 किलो चांगलं आहे ते मी कोणाला तरी देतोय. ही जशी आपली भावना असते की माझ्या घरातली चांगली वस्तू आहे पण मला एवढी नकोय, ती मी कोणाला तरी देतोय. तसं प्राण्यांनी जे वनस्पतींकडनं घेतलं पण त्याच्यातलं जे अतिरिक्त राहिलं ते उश्वासाने बाहेर पडलं. अशा सर्व ऊर्जांचं शुद्धीकरण होत होत एक सामायिक बल तयार झालं. मूळ ऊर्जा जी सूर्यापासून निघाली आणि सूर्यालाही ती ज्या स्रोतातून मिळाली ती अशा तऱ्हेने, आता आपल्याला हा सूर्य दिसला आपल्या सूर्यमालिकेतला, तो परत कुठल्या तरी मोठ्या एका ऊर्जेतली ती छोटी पेशी आहे की नाही, की आपला जो सूर्य आहे तो आपल्यासाठी खूप मोठा आहे पण एका वैश्विक सिस्टीम मधला त्या सूर्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे तर आपल्या शरीरातल्या पेशी इतकं. कसं ते झाड वाढत वाढत जाते ते आणि मग पुन्हा आपल्याकडनं ती ऊर्जा सूर्याला मिळाली आणि सूर्याने ती पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्रोतला देऊन ती अशा तऱ्हेने रिसायकल झाली. आणि अशा ह्या प्रचंड शक्तीच्या आज्ञेवर आणि वेबिंग वरती, की जसं आपल्या शरीरामधली छोट्यात छोटी घटना ही आपल्या शरीरातल्या वेब वरती चालते, की जी ऊर्जा मिळाली त्याच्यातून आपण जे अन्न खाल्लं त्या अन्नातनं जे रक्त झालं त्या रक्ताच्या रक्तगोलकाचा स्फोट होऊन त्यातनं जी ऊर्जा झाली आणि त्या ऊर्जेमधनं ती पेशी चालली, सायकल लक्षात घ्या. अशा प्रचंड महाशक्तीच्या आज्ञेवर सृष्टीमधली प्रत्येक घडामोड झाली आणि ही शक्ती त्या घडामोडीचा आधार झाली. तिचे कारकत्व म्हणजे तिचा अदृश्य देह झाला. तिचं कारकत्व आपल्या शरीरातलं मन दिसतं का?
नाही दिसत, पण त्या मनाच्या कारकत्वावर आपलं शरीर चालतं. तसं हे जे विश्वमन तयार झालं, त्या विश्वमनाच्या मनाचं जे कारकत्व, ते त्या विश्वमनाचा देह. असे जे वैश्विक मन, ते आपल्या देहातल्या मनाशी पूर्णपणे जोडलेलं आहे. जसं मातीतून पोषण घेऊन वनस्पती फोफावतात, त्याप्रमाणे या वैश्विक मनातील उर्मी घेऊनच आपलं मन कार्य करतं आणि आपलं मन जर त्या विश्वमनाशी एकरूप होऊ शकलं, तरच विश्वातल्या प्रचंड उलाढालीचं ज्ञान आपल्याला होतं. अशा या प्रचंड घडामोडीवर ज्या शक्तीची सत्ता आहे, ती ज्ञानस्वरूप आहे. तिला ब्रह्मशक्ती म्हणतात. तेच परब्रह्म. अध्यात्म तत्वाचे दोन हात म्हणजे विज्ञान आणि रसायनशास्त्र. अनुभवामृत रसरहस्यावर वरील पु य देशपांडे यांचे रसग्रहण थोडंसं ऐकायला मिळालं. त्यामध्ये ते असं म्हणतात की मनुष्याच्या विज्ञानाचा अभ्यास हा विविध निष्कर्षामधून जडाच्या अंतिम टोकापर्यंत येऊन पोचला आहे आणि तो सूक्ष्माची किंवा चैतन्याची दारं ठोठावू लागला आहे. हे मी त्याच्यातली काढलेली वाक्य आहेत हं. कारण त्याच वेळेस मला वाटतं हे लिखाण जेव्हा मी लिहित होते त्यावेळेसच मी ते रसरहस्य वाचत होते, म्हणून हे मी लिहिलंय माझ्या मनाने, पण मामाने वाचलेलं आहे. परंतु त्यांना ते दार उघडणार नाही. कारण जेथवर आजचे विज्ञान पोचलंय, त्याच्या पुढची अनुभूती ही स्वतःच्या अंतःकरणातच घ्यायची. म्हणजे आत्ता आपण जो सगळा उहापोह केला विश्वमनाचा, हा आपण त्याचा सगळं फिजिकल बाजू बघितली. त्याच्यातली जी सूक्ष्म, की त्या विश्वमनाचं अस्तित्व, त्या विश्वमनाच्या संवेदना टिपणं, हा जो सगळा आहे, की या सगळ्या यंत्रणेतनं आपण दरवाजा ठोठवला, की जीव जन्माला येतो, म्हणजे तो जीव दरवाजा ठोठवतो, त्याला एंट्री मिळणं, हा हा जो काही भाग आहे ना, तो जडाच्या पलीकडचा आहे. त्यांना दार उघडणार नाही, कारण जिथवर आजचं विज्ञान पोचलंय त्याच्या पुढची अनुभूती ही स्वतःच्या अंतःकरणातच घ्यायची आहे. त्यामुळे जडाधिष्ठित विज्ञान ती अनुभूती सिद्ध करू शकणार नाही आणि त्यामुळेच ती सर्वसामान्यांना खुली होणार नाही. आपलं गेल्या वेळेचं जे लिखाण होतं, की ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती. आणि हा हरिपाठाचा शेवटचा अभंग आहे, की शेवटी माऊली तेच सांगते, हे सगळं गूढ आहे आणि जोपर्यंत आपण ह्या जडाच्या कटाहाच्या बाहेर जाऊ शकत नाही, तोपर्यंत आपल्याला ती खुली होणार नाही. आपल्या भोवती सर्वत्र अव्यक्त भरलेलं आहे. व्यवहारातल्या कुठल्याही साधनाने आणि माध्यमांनी ते जाणता येत नाही, पण त्याची अनुभूती जाणकारच देऊ शकतात. आणि त्यासाठी कुठेही देहानी जडानी जायची गरज नाही, कारण ते तुमच्या सभोवताली आत बाहेर सर्वत्र भरले. सूर्य आणि पृथ्वी आणि त्यांच्या भोवतालचे असणारे वातावरण, यामध्ये घडणाऱ्या घडामोडी, या सर्वांना आपल्या कवेत ठेवणारं तत्व ज्ञान, सर्वांना आधार देणारं आणि सर्वात सामरस्य पावून वेगळं असणारं, की ज्याला कोणीही जाणू शकत नाही आणि तेही त्यांना जराही कळू शकत नाही, असं ते शुद्ध ब्रह्म म्हणजेच परब्रह्म माया. त्यांना जाणायचं तर त्यांचीच पूर्ण कृपा, म्हणून सर्व सोडून त्यांनाच धरून राहणं, त्यांच्याशिवाय दुसरा ध्यासच नाही, तेच मायबाप होतात. वेदानंत बोलेला अर्थ तुकाची निघाला, इतका वेळ जो आपण फल केला, अर्थ तुकाची निघाला, विठोबासी शरण जा. की त्यांना शरण गेल्याशिवाय, त्यांची कृपा झाल्याशिवाय आपल्याला ते स्पार्क होणार नाही. आणि तो स्पार्क झाला की या सगळ्या शब्द बंबाळतेची गरज नाही. हे सगळे आपण शब्द बंबाळता कशाला करतोय, तर तो स्पार्क होण्यासाठी. इथे थांबूया. अर्ध लिखाण झालंय आता. आता पुढच्या वेळेस पण असंच एक लिस्ट आहे लिखाण, पण आज इथे थांबू. ओम श्री सद्गुरुदेव